ठाण्याहून माळशेजला जायचं होतं. तर ठाण्याहून निघायला चुकून वडपेतून समृद्धी मार्ग उचले आणि इथे येऊन फसले. मग आपण त्यांना रस्ता दाखवले सांगितलेला आहे. बोला. शहापूरला शहापूरला तुम्ही समृद्धीवर नाही जाऊ शकत. नाही, आता तुम्हाला आहे ना फिरून जावं लागेल. मागे जायला एक काम करा, इथनं उतरा. हे उतरा नाही ना, तुम्ही इथनं आलेत का? अरे बापरे, तुम्ही फार वरते जाऊन आलेत. इथून जायचं म्हटलं तुम्हाला वरतूनच जावं लागेल. तर तू चुकीच आहे, कारण गाड्या सुद्धा चालतात तिथून. इथनं खालती उतरा या ठिकाणं. तुम्ही उजव्या हाताला वरण घ्या. डावा उजवा सांगायला गडबड होते. उजव्या हाताला वरण घ्या, साधारणतः 2-3 किलोमीटर जाल. पुन्हा उजव्या हाताला वरण घ्या. मग तुम्ही डायरेक्ट जो आपला ठाणे मुंबई नाशिक एक महामार्ग आहे ना, त्याला जॉईंट वर साधारणतः 5-6 किलोमीटर अंतरावर. मग तुम्ही सुद्धा शहापूरला जाऊ शकता. इथून हा रस्ता नाशिकला जायचं शहापूर मार्ग आहे ना, हा एक नंबर काम आहे. तो रस्ता खराब आहे, तर तुम्ही शहापूरवरनच जा. जसं मी आता बोललो, तुम्ही ऍक्च्युली इथे चुकले. तुम्हाला मी इथून रस्ता पण नाही, कारण रस्त्यामध्ये मध्ये बंद आहे, खूप त्रास आहे. हे जे चाललेत ना बाईकवाले, हे असे फिरून जाणार समृद्धी तिकडेच निघतील. तुम्ही जिथनं आलेत ना ठाण्यावरनं वरती, जिथनं समृद्धीवर वरण घेतले, हे सर्व तिथे जातील. परंतु हे रिस्की आहे, म्हणजे मी तर म्हणतो नका जाऊ. हे पोरं बेकार आहे, त्यांचं काय देणं घेणं नाही. तुम्ही इथलंच उतरा, तिथं उतरा. आपल्या उजव्या हाताला बोला, डावा उजवा उजवा. म्हणजे आता वरण घ्या. 2-3 किलोमीटर अंतर तुम्हाला सावध नका घ्या. मेन रोड जशी कल्याण ते समजून येईल. तुम्ही पुन्हा हे जर नाशिक रोडला निघा, शहापूरवरून तो बेस्ट पडेल तुम्हाला. डोरकाम वगैरे मार्ग एक नंबर. ओके, चला बाय. एक जोडपं भेटलं होतं, त्यांना जायचं होतं शहापूरला. जायचे त्यांना ऍक्च्युली ओतूरला, परंतु ते रस्ता चुकले.